असं आहे ना की मला हे कळत नाही की विलिना रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काय कारण काय आहे. सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून बोलवतील, काय करावं, चर्चा होईल. शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना. तर ते होईल, त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही. परंतु आज ते ठरलंच होतं, ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही. नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते. आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही. अगदीच माझ्या समोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय आहे तुमच्या समोर, तर त्यांनी ती स्थिर सावरपणे व्यवस्थित बसणं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा आमच्या समोरचा असलेला प्राथमिक अजेंडा आहे. असं हे मोघमपणे काही बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता आपण कॅप्टन नेमलेले आहेत ना, आपण ते विचार करतील ना, बसलेत ना ते काय हे आणि मग बघतील काय करायचं ते. आमदारांची सुद्धा मीटिंग घेतील. अरे पण सध्या जे आहे, हा म्हणतो म्हणून तो म्हणतो, तो म्हणतो म्हणून तो म्हणतो, एवढी घाई काय आहे एवढ्या सगळ्याची. म्हणजे 3-4 दिवसाने आधी हे केलं काय आमचा शपथविधी घेतला तर फार घाई केली. पहिल्या दिवसापासून मर्जर चालू आहे. ही घाई नाही आहे. आणि रोज तेच बातमी. जर थांबूया आता आपण. कारण झिरवाळ असतील, पुष्कर असतील, हे दिल्लीमध्ये गेले तेव्हा चर्चा पुन्हा एकदा. आता दिल्लीमध्ये काय त्यांना कोणते काय मोदींना भेटायला गेले का अमित भाईंना भेटायला, मला काय माहिती नाही. दिल्लीला कशाला गेले, त्यांचं काहीतरी डिपार्टमेंटचं काही काम असेल.